नमस्कार मित्रांनो, मी तुमचं डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि संध्याकाळचे वाजलेले 9:30 आणि 9:30 नाही 10 वाजलेत आता. आणि मी बसलेलो आहे घरामध्ये, कारण आमच्या इथं पडतोय पाऊस. आणि पाऊस पडतो त्या कारणामुळं काय झालंय माहिती का, थोडासा गारठा पडलाय. म्हणून मी आता हे आतमधलं जॅकेट बाहेर काढले, जे की मला मामाने गिफ्ट दिलेलं आहे. आणि जे माझं जे जॅकेट आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच की ते शिवानीने घातलेलं आहे. ते पण शिवानीने माझ्या परवानगी न घेता घातलेलं आहे. त्यामुळे मी शिवानीला बोलणार आहे या गोष्टीवर. हां, तर मी बोलणार आहे. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर सांगा. आणि तुम्ही म्हणसान की 2 दिवसापासून व्हिडिओ का नाही आलाय, तर त्याचं पण कारण सांगणार तुम्हाला मी पुढं काय आहे. कारण काहीच कारण नाही त्या गोष्टीचं. कारण तुम्हाला सांगतो मी, विषय असाच आहे की काम फर्स्ट गोष्ट. आपलं जे काम करतो, दुकानावर मी काम करतो, तिकडे दुकान चालू असतं. तर त्या दुकानामुळं मला वेळ नाही भेटला, त्यामुळे व्हिडिओ नाही आला. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की मुद्दाच नव्हता काही, म्हणजे विषय नव्हता काहीतरी तुम्हाला एक इंटरेस्टिंग किंवा कॉमेडी किंवा थोडं सिरियस किंवा अशा काहीतरी तिखटमीठ काहीतरी पाहिजे. त्यासाठी काही विषयच नव्हता माझ्याकडे. एकदम नॉर्मल आपली गाडी चालली होती एका स्पीडमध्ये. त्या हिशोबाने मी काहीच नव्हतं म्हणून व्हिडिओ शूट केला नाही. आणि अजून तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणसाल म्हणजे डायरेक्ट बोलतो क्लिअर म्हणून तुम्हाला क्लिअर सांगून दिलं मी आधीच की मी व्हिडिओ त्या कारणास्तव शूट नाही केला, तर नाहीच केला. आता असं झालं. आणि बाकी तुम्हाला सांगतो, मम्मीच्या नाही, पप्पा मम्मी आणि शिवानी ह्या तिघांची जी चर्चा चालू आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं. तर ते तुम्ही बघा. आणि नंतर शेवटला आपण नंतर बाकीचं घेऊया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. मस्तपैकी आमचं जेवण झालं. तुम्ही जेवण करता व्हिडिओ बघा किंवा चहा प्याताना बघा, नाश्ता करताना जे काय करता असेल ते. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत नका जात जो. आता तुम्हाला सांगतो, माझ्या मागं बी दगदगले हो राहिली, कारण आता थोडी सध्या सीझन वगैरे. शिवानी बघा, हे बघा इकडे शिवानी बसलेली आहे. शिवानीने जे जॅकेट घातलं आहे ते माझं चोरून घातलेलं आहे. कारण उभा राहून दाखव बरं, मला कोणाचं खरं दाखव. माझं मोठं जॅकेट घातलेलं आहे, त्यात दोन बसशील शिवानी तशी. मग दोन शिवानी बसते. हा, टाइमपास घातले. थंडी वाजते आमच्याकडे, भरपूर पाऊस पडलाय. आणि पाऊसच होता, मग त्यामुळे थंडी वाजते. थंडी वाजती फक्त. थंडी एकालाच नाही वाजत, कोणाला नाही वाजत ते दाखवतो तुम्हाला मी. आणि हे बघा, दुकानात बी मरणाचं काम करायचं, घरी येऊन बी काम करायचं. पप्पाचं लुक बदलला यार. हे बघा, पप्पाचं लुक बदलून टाकलं मी. पप्पा काय करत होते माहिती का, रोज आले का ते त्यांची लुंगी टाळलेला असायचं आणि ते एकदम नॉर्मल साधे सिंपल राहत होते घरात. त्यांना मी काय केलं, एक टी शर्ट होतं. हे टी शर्ट आहे ना, रेणुकाने आणलं होतं मला. पण ते काय झालं माहिती का, ते टी शर्ट मला झालं लूज, म्हणजे टाईट झालं. लूज नाही झालं, टाईट झालं. तर टाईट झालं तर ते मी पप्पाला देऊन टाकलं. हे बघा. आणि इकडे बघा, मम्मी इथं काम करायला आली. किती काम करते बघा बाबा. मम्मीला बोलायचं नाही का, त्यातली गिनती चालू आहे. काय मोजून टाकते, मोजून आहे का. हे बघा, एवढं सगळं चालू आहे. बस करा ना आता, दुकानात लय काम केलं आपण आता. 1000 करोड रुपयाचं काम. 1000 करोड. तू कर ना, काम करू लाग ना. मला येत नाही ना. चोर, अरे तू आमच्या घरी तर चोरी झालेली दोनदा. आपलं घर चोरांचं फेवरेट आहे. दोनदा झाली चोरी आपल्या घरात. मम्मीकडे मम्मीकडे कमीत कमी किती किलोची चेन होती बघ. पाव किलोची चेन होती. 2 म्हणजे अर्धा किलोची चेन होती. घरात असताना पण चोरी झाली. घरात असताना कोणाची माझ्याला चोरी घरात यायची. आज झालेली तेव्हा व्हायची, तेव्हा झालेली. आता काय, आता आपल्याकडेच काही नाही, तू कोणाला काय द्यावा. मग नेणार आहे काय, कागद चोरून न्यावा का. मग नेऊन तरी काय नेते. आता सांगा ना पप्पा, स्टोरी सांगा ना. आता काय सांगत होते तुम्ही स्टोरी. तुम्ही स्टोरी ऐकाल का, लहान लेकरे करे. मला इंटरेस्ट स्टोरी ऐकायला. मला पहिले दिवस आठवले, आम्ही रात्रीची रांग लावायची असले चांगली जाऊन घराची. तर मी काय केलं, गडबडमध्ये गेलो. लई लांब मोठी रांग होती.
तिथं वाटप करायला उभे होते लोक नंबरला. पण मी काय केलं, माझे सायकलला कॅन्ड लावली, कॅन्ड अशी कॅन्ड अडकवलेली आणि जाऊन नंबरला असतो ते कॅन्ड कोणतरी घेऊन गेलो. बघा माहिती बाबा शिकवायलेत नातवाला, नातू यायचाच राहिलाय तर नातू लागला बाबा राखेलच्या लाईन मध्ये. लाईन मध्ये आणि कॅन्ड नेली. मग मी काय म्हणतो त्या ज्याला देत होते ते त्याला म्हटलं माझी कॅन्ड गेली हो. आता कसं आहे, ते होता माझा मित्र, त्याने वरून काढली कॅन्ड, फुल भरली कॅन्ड देऊन टाकली, मध्ये सगळी लाईन सोडून दिली. हे म्हणतो जाऊन वार वा असे मित्र पाहिजे. जेवढे तितके 100 लोक उभं होते आणि ते सोडून दिले. मला मला एकदम जाग आली, उठा तिथे स्वप्नच मोडायला असतील लोकांचे, सगळे स्वप्न मोडील. मोठा नमुना स्वप्न का पडा असं सगळ्यांची स्वप्न मोडीची मम्मी माहिती आहे. घरी त्याचा एक प्रकार असतो माहिती का, स्वप्न पडणं. मी हा विचार थोडी केला आता काय आपल्याकडे राखेलची नंबर आहे का, नाही. पण एक जुनी आठवण म्हणजे एक मी काय विचार करतो की आपली किती फजिती होती पहिली, आज किती सुखरूप आहे असं विचार करायला पाहिजे माहिती. आणि खरंच आम्ही सकाळी 6ला उठून नंबर लावायचो, त्यावेळेस घासलेट भेटायचो, तो नंतर पेटवायचा. घासलेट म्हणजे घासलेट म्हणजे रॉकेल रॉकेल घासलेट रॉकेल ना 6 वाजता नंबर लावायचा. रॉकेलचं आता हायच नाही कुठं. राखेल नाही आता राहिलं. तर ते काय होतं माहिती का, तेव्हा 6 वाजता उठलं 9 वाजेपर्यंत मिळायचं, मग 9 वाजता इथे यायचं बळच आपलं घरी येऊन नंतर स्वयंपाक करायचं, नंतर मग रोज रॉकेल 900 रुपये महिन्याने कामाला जायचं. लागायचं. 2 दिवसाला राखेल लागायचं. 100-50 रुपये जाण्याचं आपलं, विकत. मग फुकट होतं. काय करायचं होतं एवढं रॉकेल. अरे स्वयंपाकाला गॅस नव्हता पहिलं, गॅस नव्हता. हा मग रॉकेल म्हणजे स्टोव होता, स्टोव मध्ये राखेल होता तर फुसफुस करायचं. माहिती आमच्या घरी आहे ना, आपल्याकडे बी आहे ना, आमची आहे हाय आपल्याकडे वरती स्टोव आहे. 2-4 दाजी अरे ते राखेल भरलं असतं. माहिती का आपल्याला? आजीकडे 2-4. स्टोव तुमच्या मला काय आठवलं माहिती का, तुमच्या गावाकडे भेटत असेल राखेल मला असं वाटतं. रॉकेल नाही भेटत डिझेलवर चालत असणार. आता कोणी डिझेलवर चालत असणार आहे ना, डिझेलवर असणार. स्टोव कोणाच्याच घरात नाही. पप्पाचा लुक कसा आहे ते सांगा बरं मित्रांनो. मला काय म्हणायचं, किरकिरी लुक झाला. आपण परिस्थिती कशी माहिती किलबिल पांडेवाला लुक झाला. किलबिल पांडे, तर लय विचित्र होती. किलबिल पांडे लक्की द रेसर. पुन्हा तेवढं करून पुन्हा पाणी आणायचं बाहेरून, ते किती काम विहीर येऊन पाणी पुन्हा लोकांचं काम. विहीर येऊन अरे त्या कोपऱ्याला हापशी होती तिथून हांडी उचलून नाही लागत होती. ते नंतर आणलं बघ, त्याच्या आधी विहीर नंतर. विहीर काटक मारायची गाडी लागते, विहीर ते होती. बाजूला आहे का, हा, त्याच्या बाजूला ती गाडी उभा करते का, तिथं विहीर होती. त्यांनी विहीर बुजली आणि त्याच्यावर काहीतरी घर बांधले. नाही ग, नाही घर नाही बांधलं. घर नाही बांधलं एकदम जाईल. जागा आहे. पण ती काय तेवढीच जागा राहिली. तेवढीच तेवढंच तेवढीची. ती विहीर बुजली तेवढीच जागा, तेवढंच पटांग मोकळी. रिकाम जागा आहे ती. ते विहिरीतून पाणी येतं, तिथून पाणी आणलेलं आहे आम्ही. काय केले ते? गोळ्या बिळ्या खाल्ल्या का तू? परत म्हणते माझे सगळे सबस्क्राईब म्हणजे मी काळजी करत नाही काय व्हायना. मला काय म्हणायचं की त्यावेळेस आपल्याला टाइम पुरत होता, टाइम पुरायचा. आता तुमच्याकडे सगळे सुविधा, जागर पाणी, तिकडे इंदिरा जागर सगळे वाटत. गॅस अगोदरच बुकिंग झालं असतो घरामध्ये. सायकलवर एक विचार दिल्या करू पुढं. नसते. हो. आणि मागं आणि दरवेळी तुमचं लग्न झाल्यावरची स्टोरी का? मला वाटलं तुमच्या काळात पहिलं लग्नाच्या आधीच. पहिलं म्हणजे तुम्ही सगळे राहत होते ना नाही आमच्या लग्नाच्या नंतर तरी पण आम्ही एवढं करून माहिती का, एवढं करून मी रविवार माझा पक्का असायचं, सायकल बसायची पोरं आणि इथून जायचं मस्त सायकल. हे आता हे एलर्जन आणलं मी परत एलर्जन आणलं बघा. पण हे जे ना हे ऑरेंज फ्लेवर आहे आणि काय काय याच्यामध्ये ना तुम्हाला सांगतो हे लेमन फ्लेवर आलेले आहे. ते लेमन फ्लेवरले बकवास लागतंय, मी पिऊन पाहिलंय. तुमच्या ताकद तेवढी कसं नाही. आणलं बरं? पहिलं जाण्याचं ना, आता 4च राहिले, कसं तरी घ्यावं लागतं. काय याची ताकद म्हणली बाबा? मी काय म्हणतो, तुमच्यात तेवढी ताकद नाहीये. पहिले काळातले लोक वेगळेच होते. कसले पहिल्या काळातले अरे 90च्या पहिले आता त्या तुम्हाला दोघांना बसा म्हणलं काम करायला तर बसा ना तुम्ही. अरे आई तर चान्स मारती शहरा चान्स मारती लगेच कॅमेरा पुढे चान्स मारती. बर ठीक आहे, अरे मी काय म्हणतो, आई तर ऑन कॅमेरा चान्स मारती. बर ठीक आहे. दीपक पहिलं असं नव्हतं की आई तर सगळं नव्हतं जागावर पाण्याचं. आता बोरमधून पाणी निघलं की चाललं घरात. कॅमेरा पुढे मित्रांनो मम्मी भटकन चान्स मारते. अरे उंदर पडले कोण तिकडं. हा ते उंदराचं माहिती मला, ते पाहिले उंदर साप निघत होते. साप कुठून बी साप निघायचा माहिती का? त्या हौदामध्ये साप माग ते बाथरूमच्या तिथं भाग हौद होता, त्या हौदामध्ये साप निघत होता माहिती का? पुढं आता हौद. माग संडासच्या बाजूला हौद होता
काय हौदामध्ये साप पडायचा काही बी असेल. म्हणजे मला काय माझं तवा भारी होता. तुम्ही खाल्लेत गोळा? आणि आता जीवन म्हणजे मी खाल्ल्या, मी खाईन सगळ्या गोळ्या गावाला पण. बोलायचं, सगळ्याला करायचं, सगळ्यात तेव्हा जीवन कसं होतं तरी पण चांगलं. आज काय झालं माहिती का, वेळ नाही, वेळ कोण टाइम आता ते लॉकडाऊन पासून मला असं वाटतं पृथ्वी फास्ट फिरायली का नाही पुढे फाटलं बरं ते बघ. टाइमच नाही राहिला. ह्या नेटमुळं याच्यामुळे माणसाचा वेळ संपत चाललेला आहे. वेळ कुठं आणि आता पैसे आणि पैसे कुठं पुरतात? कुठं पुरत नाही. किती काम करा नाही पुरत. बरोबर आहे. पहिला तुम्ही 2 रुपयातून किती काय म्हणते 1.5 रुपयातून मी पहिलं म्हणतो 900 रुपये महिन्यात आम्ही पूर्ण धकलो 900 रुपये. पूर्ण. सगळं पप्पाला पगार किती आहे? 1300 रुपये. 1300 रुपये तुम्हाला शेवटपर्यंत आता काम पण वाढले, खर्च पण रोज वाढले, 2000 रुपये कमवून पुरत नाही. आता काय करायचं ते आज दिवस पण नाही पुरत. मग टाइम पुरा ना. पहिला दिवस जात नव्हते, आता पुरत नाही. आणि खरंच आणि सगळ्याचं प्रेम आणि सगळं काहीतरी वेगळंच होतं. प्रेमच नाही राहिला आता माणसाला. एकामेका दया नाही, किंवा नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. जीवन असं वेगळं झालं, वेगळं. कोणी कोणाला बोलत पण नाही माहिती. अरे तुमच्या खरंच ना तुमच्या टायमापर्यंत आमचं लय वेगळं हसून खेळून मस्त आमच्या टायमापर्यंत म्हणजे अजून थोड्या दिवसात तर अजून तर लई वेगळं असं होणार आहे. होतं, हो. मग परत आमचे लेकर म्हणते नाही का काय म्हणते ना मला- आम्ही त्यांना म्हणतो ना, आमच्या टायमाला लय चांगलं होतं, कायच कोणी बोलतच नाही आम्हाला तर काय आमच्या टायमाला. अरे त्या अवस्था काय होईल माहिती का, बिलकुल म्हणजे असा टाइमच जमाना बदलून टाइम कोणाला काय तोंड नाही. बघायला सुद्धा अरे मी काय म्हणतो एकामेकाला तुम्ही फोन ह्यांची करून फक्त आणलं. चर्चा आहे का मित्रांनो काय चालू आहे? लय जमाना बदलून change. अरे वेळ नाही म्हणजे कसं वेळ भरपूर लोक विचार केला तर लई अरे नाही झालं काय झालं माहिती का, सगळ्यात महत्वाचं हर माणसाला घमंड यायला. हा. मी मोठा मी तू ह्यापेक्षा मी म्हणा तुझ्यापेक्षा नाही पण तर थोडाफार बी पैसा आला ना बाबा तर माणसं बदलून जाते आजकाल माहिती आहे? एवढं नाही ना. लय घमंड येतो माणसाला. असं वाटतं की म्हणजे मी म्हणजे काय आहे. आणि आजकाल तर ते तुम्हाला पण तर घमंडच आहे. मोबाईल मुळे काय ते घमंड आहे. मग मला काय घमंड आहे. प्रत्येक माणसाला घमंड आहे, प्रत्येक. मग काय असं कोणतंच माणूस नाही की त्याला- मोबाईल मुळे तर पप्पा लय बदल लागले माहिती का. नाही रे, शिवानी. काय झालं माहिती का, खरंच मोबाईल मुळे इतकं बेकार झाले म्हणजे काय वेळ किती चालू वेळ तुम्ही असं बसून आज विचार मोबाईल सुद्धा काही काही तर नवीन असे युट्यूबर असे आहेत नवीन काही काही की त्यांना असं वाटतं की म्हणजे मी म्हणजे काय झालेलो काय काय माहिती. मी जर मुंबईत गेलो तर आम्ही दोघं 2-4 आम्ही 8 दिवस राहायचो 8 दिवस 2-4 पैसे कमेले की नाही मी रील बघतो म्हणून ती गोष्ट सांगायला लागलो मी तुला. कारण काही जण समजा आपण म्हणलं ते त्यांच्याच वेगळ्या राड्यात असतात. त्यांना असं वाटतं मी म्हणजे काय लगेच मोठा 8 आहे. दिवस मुंबईला आम्ही राहायचो बिन फिकीर माहिती का 8 दिवस आम्ही दोघंच आणि पुन्हा यायचं म्हणजे तेव्हा असं काही वाटत नव्हतं ना. आता तुम्ही 8 दिवस नाही 2 दिवस बी राहू शकत 2 नाही. दिवस नाही मग तुला 8 घंटे बी नाही घरी एवढं चाव चाव सगळं करून बोलले हॅलो 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 रस्त्याने दिसतो तुला दम नाही निघत. तुला मागाशी काय असतं मी कुठं गेलतो मी बाथरूम मध्ये तरी 2-3 फोन आले ही 8 फोन किती आवड खरंच ना असं म्हणजे खूप खूप वाईट जीवन आहे. आता आपल्यावर एक आता दगदग एक आपली दगदग लय होणार आहे आता म्हणजे अजून महिन्याभरात. अरे वा. महिन्याभरात पळपळ लय होणार आहे आता माहिती का अजून. तेव्हा तर अजून काय पण तसलं बी वाटलं काय वाटत नव्हतं बरं का. पण आता लई म्हणजे लईच विचित्र जीवन झालं इतकं नाही रे, इतकं विचित्र. काम होते त्याचे काम होते त्याचे काम होते त्यामुळे मी दिवसभर एकदम बोर होऊन चाललो. माझ्या डोळ्याची अवस्था बघू शकता तुम्ही. असं काम झालेलं आहे. थोडे दुखतेत थोडे चणचण करतेत काहून कारण सारखं स्क्रीनच्या पुढे राहिलं ना याच्या लॅपटॉपच्या किंवा याच्या त्रास होतो थोडा. असा काही विषय होतो बाकी काही नाही का. सासू सुनाचा कारनामा तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो. मला कसं म्हणजे मला माझ्या खिशाला आग कशी लावायची नवऱ्याच्या खिशाला आग कशी लावायची हे दोन्ही सासू सुनाकडून शिकायचं. हे बघा नवऱ्याच्या खिशाला आग कशी लावायची सासू सुनाकडून शिकायचं. नवऱ्याची म्हणजे आता इकडे बघा ही साडी तुम्हाला दिसती का. ही साडी तुम्हाला कुठेही ऑनलाईन भेटणार नाही कारण ही एक साडी घेतली आम्ही म्हणजे एक जण आला होता दुकानावरती तर त्याच्याकडनं साडी घेतली. फ्री मुशोमधली साडी असं पकडून चाला म्हणजे DSKच्या खिशाला कैची बसलेला हा सीन जो आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. DSK थोडा मनातून रडतोय पण ठीक आहे पण हसतात ना हसताय म्हणजे तोंडावर हसतोय पण मनातून रडतोय. हे बघू शकता साडी आणि याचं फॅब्रिक बघा. मी विकत नाहीये ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीये पण मस्त आहे. हे जे घेतले ना या त्याच्यावर 2000 रुपये घातलेत माझे 2000 रुपये. माझे 2000 रुपये कोण देणार मला सांगा. आता मी रडावलो 2000 दिले. मग आता एक तर तुम्हाला सांगतो महिन्यावर डिलिव्हरी आली ताईची मला तिकडे पैसे लागतील मला जायला यायला पैसे पाहिजे. ते बघा 1 साडी 2 साडी 3 साडी आणि ही 4थी साडी म्हणजे सगळं असताना साड्या असताना बी तुम्हाला साड्याची शॉपिंग करायची काही गरज आहे का. हा मग गरज आहे. काय गरज आहे मग
का असं कसं करायचं बघा बरं मित्रांनो, अजून तर ओपनच नाही केलं. पूर्ण बॉक्स पॅकिंग, पूर्ण साड्या आहेत ह्या पडले आम्हाला. एक 500 रुपयाला साडी पडलेली. काहीच नाही शिवानी, तू खरंच ना तू खरंच म्हणजे मी होते का तुझं मम्मी, तू असं काऊन करते बरं? मी तुला नका म्हणलं साडीसाठी. अरे हे बघ, त्याला एम्ब्रॉयडरी. हे बघ किती भारी मित्रांनो, हे छकास आहे की नाही. आणि मला तर ही पटली होती साडी, आणि शिवानीला ही पटत नाही. मला आवडली. ही मस्त आहे, याचं बॉर्डर बी भारी आहे. किती मस्त. अरे बाप, हे बघ कॅमेरामध्ये बघ किती भारी चमका लागली. हे बघ, ही आवडली मला. हे बघ, हे बघ, मला ही बी ही चमकती आवडली. कॅमेरामध्ये. मला ही आवडली. अवघडच काम आहे. कसं करायचं बरं तुमचे ही दोन खोलली बाय? का तुम्ही? हा, पण हे असं दिसन ही साडी. घालून टाक. ह्याच्यावर ती असं त्या दिसतं. तिकडं पाय. ही बी घालून बघ. हिने तर लगेच सगळंच ओपन करणं लावलं. मग शिवानी, आ? ते साड्या मी कसा म्हणजे मम्मीने घ्यायला लावल्यात मला. ते साड्या नेमकं करू तुम्ही. दुसऱ्याला घेतलंय का? मला तिकडे सारखं ना. वा, प्लीज फोन करायला रे बाबा मी तुम्ही. काही पण करू अहो, शकते. येडे, तशी नसती उलटी साडी नेसत. उलटी नाही ना, बरोबर आहे, अशीच असती. हे साड्या माझ्यासाठी घेतल्या, मग मी याचं काही पण करू शकते. समज? गरज नसताना मी साड्या घ्यायच्या. आमच्याकडे साड्या तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला मी एक दिवशी ना सगळ्या साड्याचं कलेक्शन दाखवीन. तरी बी तू यांना साड्या कमीच पडतात. मला हिले आवडलं मस्त. ही माझ्या शर्टावर असायला पाहिजे. इकडं बघ ती साडीची quality. बघा, हे देखो मेरी खोली. ही दोन्ही. अरे शिवानी, असं लोळू नको ना साड्या, असं कोण लोळा लागले. तुम्ही घेतलं म्हणून. बघा असं काहीतरी चालू आहे आमच्या घरात. साडी बघा, नुसतं साड्या एवढ्या साड्याचं करायचं काय? ती बिचारी पोरगी, तुला सांगतो मम्मी, तू ना खर्च करणं कमी करतो सांगू आता. कारण कसं माहिती का, तिकडं जायचं म्हणलं अरे, समज पीस बी आहे त्याच्यामध्ये. मग. ठेव. मग पीस बी असंच ना. मग पीस आहे ना, पीस त्याला पण साडी दे पीस. हा ओय, का? हे चालू झालं साडी घालून झालं. मग बघते नाही का? मला भूक लागली शिवानी, आता मला जेवण करायचं. आणि इकडे टीव्ही चालू आहे बघा. टीव्हीवर बघा किती भारी वॉलपेपर आहे. कधी माझ्या आयुष्यामध्ये मी इकडे फिरायला जाईन असं वाटायला लागलं मला. सांगा बरं कमेंटमध्ये. आणि हे बघा, ते बिचारे मम्मी, आपल्याला तुला माहिती आहे खर्च लागते सगळ्या गोष्टीला. उलटी नाही मम्मी, ही काय बरोबर आहे ना? उलटी साडी नाही. मला इकडे रिप्लाय दे तू मम्मी. तुम्ही असं काय करायला लागले? मम्मी तू मला इकडे रिप्लाय दे. काय रे तो? आपल्या मागं खर्च लागलेला आहे आणि तू असं कोण काम करते बरं? एवढं खर्च असताना मी म्हणजे कोण कर. मला आवडली त्याच्यात काय. एनी प्रॉब्लेम. हिचं तर काय, हे बघा साडी कशी टाकली. नवीन साडी नाही शिवानी. हा ना. ही साडी आपण अक्काला देऊन टाकू. हा, ही देऊ अक्काला. अक्का म्हणजे माझी आजी आहे ना, तिला अक्का म्हणतात. छान एक साडी साडी. रेणीला. एक साडी रेणुकाला. ही रेणुकाला देऊ वाटल्यास. शिवानीला 2 साड्या त्या. ही साडी अक्काला. आणि ह्या त्याला 2 आवडला, ह्यो साडी कलर आवडलाय, मला ह्यो कलर आवडला. याचं जम्पर मी शिवणार आहे. याचं जम्पर तू शिवणार का? बघा आता जस्ट घरी आलो. म्हणजे लय 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 माझ्या मागं व्याप आहे. बघ किती मिरी आले का. बघा ही साडी कशी फिरासारखं. बाकी आता न वेळ वाया घालवता आता मी तुम्हाला एक गोष्ट म्हणतो. नवीन चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे करायचं ते करून घ्या. कुठून व्हिडिओ बघता ते नक्की सांगा. आपलं पटकन असं मला वाटतं लागलं काय माहिती का, तुम्हाला मला एक मनातली गोष्ट सांगायची, पण ती नंतर सांगतो मी काय आहे काय नाही. तर आता तुम्हाला एक गोष्ट बोलतो मित्रांनो, की कसं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घेत जरा. लय मूड खराब होतो. एवढा चांगला व्हिडिओ बनवायचा, एवढा मोठा व्हिडिओ बनवायचा आणि काही त्याला रिस्पॉन्स भेटत नाही जास्त. आता आहे ना, इथं व्हिडिओ मी एंड करणार आहे, कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगा. बाकी यांचं साड्या, शॉपिंग आणि हे सगळ्या गोष्टी चलत राहतील. बाकीच्या गोष्टी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. आणि शेवटचा सीन बघायला विसरू नका. शिवानीने साडी घातलेली आहे. बघा कशी दिसली साडी. छान दिसेल, छान दिसेल, छान दिसेल, मस्त आहे. ही साडी बघा कशी टाकलेली.